जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम, मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भिद्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रये. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. वृतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. पंचमस्कंद अवतरणिका. पंचमस्कंद प्रथमोध्यायात प्रियव्रतचरित्र विख्यात, आग्नेयचरित्र द्वितीयात, नाभीचरित्र तृतीय, ऋषभदेवाचे राजशासन चतुर्थोध्यायाचे निरूपण, पंचमोध्यायी पुत्राशी ज्ञान अवधूत होणे ऋषभाशी. षष्ठोध्यायात ऋषभदेवाचा देहांत, सप्तमी भरतचरित्र, अष्टमी मृगजन्म भरताशी. नवमोध्यायात विप्रवंशी जन्माला भरत, रहुगणा भेटला जडभरत, दशमोध्यायी. द्वादशोध्यायी कथा रहुगण भरत संवाद वार्ता, त्रयोदशी भवाटवी गाथा, संशयनाश रहुगणाचा. चतुर्दशोध्याया माझी भवाटवीची बोधराजी, भरतवंश पंचदशा माझी, भुवनकोश कथा षोडशी. गंगा कथा सप्तदशोध्यायात संकर्षणस्तुती शिवकृत, अष्टदशोध्यायात भिन्न भिन्न वंश वर्णन, किंपुरुष भारतवर्ष वर्णन, 19व्यात निरूपण, षटद्वीप लोकालोक पर्वत वर्णन 20व्यात निवेदिले. सूर्यरथ त्याची गती 21व्यात निश्चिती, भिन्न ग्रहांची स्थिती गती 22व्यात वर्णिली. शिशुमार चक्र वर्णन ते 23व्यात निरूपण, राहू स्थिती आतलादी वर्णन 24व्या माझे. संकर्षण विवरणस्तुती 25व्यात निश्चिती, विभिन्न नरकगती 26व्यात वर्णिली. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. पंचमस्कंधातील 25वा अध्याय आणि 24वा अध्याय असे 2 अध्याय आपण आज घेणार आहोत.
संकर्षण देवाचे विवरण आणि स्तुती हा 25वा अध्याय आहे. संकर्षण काल आपण पाहिलं, कालचा भाग जो होता तो सप्तलोक जे आहेत त्याचं सुद्धा वर्णन झालेलं आहे. तलातल, रसातल, महातल, वितल, अतल, सुतल आणि तलातल आणि पाताळ असे 7 सप्तलोक आपण पाहिले. आता आपल्याला संकर्षण देवाचे विवरण आणि त्यांची स्तुती. संकर्षण जे आहे ते म्हणजे अनंत भगवान या ठिकाणी आहेत. आपण काल पाहिलं की अनंत नवनागस्तोत्र पाहिलं. अनंतम वासुकी शेषम पद्मनाभंच कंबलम शंखपालम धृतराष्ट्रं कंच तक्षकं काल्यं तथा एतानि नवनामानि नागानां महात्मनः सायंकाले पठेन् नित्यं प्रातःकाले विशेषतः तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत. श्री शुकाचार्य शुकदेव या ठिकाणी सांगत आहेत की पाताळ लोकाच्या खाली, काल आपण सप्तपाताळ पाहिले, पाताळ लोकाच्याही खाली अनंत नावाची भगवंताची तामसी नित्यकला आहे. अहंकार रूप असल्याने दृष्टा आणि दृश्य याला एकत्रित करते. अहंकार रूप असल्यामुळे पांचरात्र नारद पांचरात्र सूत्र आहे, त्यामध्ये हिला संकर्षण असे म्हणतात. भगवान अनंतांना हजारो फण्या आहेत आणि त्यापैकी एका फण्यावर हे सर्व भूमंडळ मोहरीच्या दाण्याप्रमाणे ठेवलेलं आहे. जसं एक समोर नाग आहे, आपल्या दृष्टीने आपण जे पाहिले तसं नागाला एकच फणी असते. या ठिकाणी हजारो फण्या असलेला नाग आहे. पुढे दशमस्कंदामध्ये कालियामर्दन जे आहे त्यामध्ये सुद्धा अशा हजारो फण्या ज्या आहेत त्या दाखवलेल्या आहेत. आपण भाग्यवान आहोत, टी व्हीच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून, विज्ञानाच्या मदतीने या सगळ्या गोष्टी आपण डोळ्यासमोर पाहू शकतो. आणि डोळ्यासमोर पाहिलेल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या दृकश्राव्य माध्यमातून जेव्हा डोळ्यासमोर पाहतो तेव्हा ते चित्र आपल्या मनःपटलावर नेहमीसाठी कोरल्या जातं. हजार फणा असणाऱ्या या नागाला अनंताच्या यापैकी एकावर भूमंडळ, म्हणजे आपण ज्या ज्या गोष्टींचा विचार करतो आत्तापर्यंत जेवढं भूमंडळ, तारका, पृथ्वी, पाताळ हे सगळे लोक आपण पाहिले, 14 लोक पाहिले, भुवन पाहिले, त्रिभुवन पाहिलं. या सगळ्यांचं एकत्रीकरण एका मोहरीच्या दाण्या एवढंच झालेलं आहे आणि त्या शेषाच्या 1000 फण्यापैकी एका फण्यावर हे भूमंडळ विस्तारलेलं आहे. आता या ठिकाणी जे आहे तर संकर्षण देव जे आहेत म्हणजे या अनंताच्या जेव्हा प्रलय काळ होतो, विश्वाचा संहार होतो आणि संहार करण्याची इच्छाच झाल्याबरोबर क्रोधाने फिरणाऱ्या मनोहर भ्रुकुटीमध्यातून संकर्षण नावाचे रुद्र प्रकट होतात. या रुद्रांची, या समूहांची संख्या ही 11 संख्या दिलेली आहे. त्यामध्ये या संकर्षण देवता ज्या आहेत त्या सर्वांना प्रत्येकी 3 डोळे आहेत. आपले जसे 2 डोळे आहेत तसे 3 डोळे आहेत आणि त्यांच्या हातामध्ये, प्रत्येकाच्या हातामध्ये त्रिशूळ आहे. तर अनंत भगवंत जे आहेत तर त्यांची या ठिकाणी योजना केली आहे. त्यामध्ये या अनंताच्या सेवेसाठी नागराजांच्या कन्या त्या ठिकाणी आहेत आणि त्या आपल्या भगवंताची सेवा करीत असतात. अर्थात त्यांच्या मनामध्ये विविध कामना असतात. विविध कामना घेऊन भगवंताच्या अंगावर की त्या सेवा करतात. अष्टगंध, चंदन, लेप हे सगळं करत आहेत आणि त्या अनंत गुणांचे सागर आदिदेव भगवान अनंत त्या ठिकाणी आहेत. आता साप म्हटलं की 1-2 गोष्टी त्या ठिकाणी आहेत. असहनशीलता, सहनशीलता हा भाग नाही. थोडंही सापाला आपण डिवचलं की लगेच तो फणा काढून आपल्याकडे पाहू लागतो. तो डोलतो, आपल्या दृष्टीने डोलतो आणि त्याच्या दृष्टीने तो आता काहीतरी प्रहार करण्याचा तो पावित्र्यामध्ये तो असतो. त्याला राग जो आहे तो सुद्धा अनावर झालेला असतो. पण या ठिकाणी राग आणि असहनशीलतेला या दोघांना त्या भगवंताने आवरून घेतलेलं आहे आणि भगवंत त्या ठिकाणी सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी तयार आहेत. आता संकर्षण या शब्दाचा अर्थ आहे, कर्षण मुख्य शब्द आहे आणि संस्कृतच्या दृष्टीने कृश हा धातू आहे. कृश कर्षयति इति कृष्ण हा, जो
लोकांचं आकर्षण करतो, आपल्याकडे सर्व भूमंडळाला आकर्षित करतो, तो कृष्ण आहे. आणि कर्षती कृश धातू जे आहे, कृशमध्ये दोन्हीसुद्धा आहे, की कृश म्हणजे शेती करणारा, आणि कृषक हा शब्द आला. आणि मग धान्य पेरणं, उगवणं, त्याचं निगा राखणं, त्यापासून धान्य उत्पन्न करणं आणि ते लोकांना पुरवणं, हे सगळं कार्य जे आहे ते कृश धातूपासून झाले. आणि म्हणून कृश धातूचे दोन्ही अर्थ आहेत. एक तर शेती करणे, शेतीचा व्यवसाय आणि ते शेतकरी, आणि दुसरीकडे कृष्ण भगवंत हे सुद्धा त्या कृश धातूपासून कर्षयती, ती कृष्ण हा जो आपलं आकर्षण करतो, जो आपल्या सगळ्या इंद्रियांना आकर्षित करतो, तो कृष्ण आहे. आणि तो कृष्ण सगळ्यांचं आकर्षण आहे. कारण काय, त्याने आपल्याकडे त्याच्या मधुर ध्वनीचा नुसता नाद जरी झाला तरी पशु पक्षी जे आहेत ते आणि गोपी जे आहेत ते सुद्धा त्याच्याकडे आकर्षित होतात. त्या संकर्षण देवाची स्तुती जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे. आदिदेव भगवान अनंत त्या ठिकाणी आहेत. आता ज्ञानेश्वर माऊलींच्या आरतीमध्ये सुद्धा आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेदिला माझा. पुढे येतं, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले आणि रामा जनार्दनी पायी मस्तक ठेले. आता त्यावेळेस एक शब्द त्या ठिकाणी येतो, नारद तुंबरू हे सामगायन करी. हे नारद आणि तुंबरू जे आहेत त्यांचासुद्धा उल्लेख या अध्यायामध्ये आहे, पंचमस्कंदातल्या 25व्या अध्यायामध्ये आहे. 7 जणांचा समूह या ठिकाणी आहे. अनंत भगवंताचे ते ध्यान करतात. ते 7 कोण, तर देव, असुर, नाग, सिद्ध, गंधर्व, विद्याधर आणि मुनिगण हे भगवान अनंताचे ध्यान करतात. आणि अनंत कसे आहेत ते सुद्धा सांगितलेले आहे. त्यांच्या गळ्यामध्ये वैजंती माळा आहे. वैजंती माळा जी आहे ती माळा इंद्राचा हत्ती जो ऐरावत आहे त्याच्या गळ्यामध्ये ही माळ आहे. सुवर्णासारखी चमकणारी आहे आणि ती कधीही कोमेजत नाही. ताज्या तुळशीचा सुगंध आहे आणि गोड मकरंद आहे. आणि त्याने धुंद झालेले भ्रमर जे आहेत त्या ठिकाणी गुंजारव करीत असतात, त्यांची शोभा वाढवित असतात. या ठिकाणी भगवान अनंत जे आहेत ते मुमुक्षू लोकांच्या हृदयामध्ये प्रगट होऊन अनंत कर्मवासनाने उत्पन्न झालेल्या सत्व, रज, तम हे 3 गुण जे आहेत त्या गुणांनी प्रेरित झाले आणि त्या गुणांमध्येच बांधून घेतलेल्या ज्या ग्रंथी आहेत त्या ग्रंथ सोडविण्याचे काम जे आहे ते अनंत भगवान करीत आहेत. भगवान स्वयंभुवो नारद हा सह तुंबरुणा सभायां ब्रह्मण संगश्लोकयामास. आणि हे तुंबरू जे आहेत ते भगवान कश्यप ऋषी जे आहेत त्यांचेच पुत्र आहेत. त्यांचं मुख हे घोड्याचं आहे, बाकी शरीर जे आहे ते मात्र तुमच्या आमच्यासारखं साधं शरीर आहे. वैशाख वद्य प्रतिपदा ही भगवान देवर्षी नारदांची जयंती आहे. आणि वैशाख वद्य अष्टमी ही तुंबरूंची जयंती आहे. तुंबरू जयंती पंचांगामध्ये ह्या दोन्ही तिथ्या दिलेल्या असतात, नारद जयंती आणि तुंबरू जयंती. आणि हे सामगायन करतात. सामवेद जो आहे तो संगीतामधला वेद असल्यामुळे त्रिकांड वेद जे आपण म्हणतो त्यामध्ये सामवेद नाही. त्रिकांड 3 जे वेद आहेत, यजुस, ऋग्वेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद हे 3 वेद प्रमाण. आणि त्यानंतर सामवेद हा जो आहे तो गाण्यातून तो व्यक्त केलेला आहे. त्यातल्या मंत्र जे आहेत ते गायनातून व्यक्त केलेले आहेत. आता या नारदांनी त्या सभेमध्ये गायन केले आहे. तुंबरू हे सुद्धा गायन करत आहेत. त्यांच्या दृष्टीने या ठिकाणी जे सांगितलं आहे ते की ते गायन करत असताना संकर्षण भगवंताचं गायन म्हणजे त्याला आराधना करतात. हे संकर्षण भगवंत कसे आहेत की ज्या सगळ्याच भगवंताबद्दल की महाविष्णू जे आहेत त्यांचं जी स्थिती आहे, त्यांचं जे वर्णन आहे तेच वर्णन या अनंताच्या रूपामध्ये सुद्धा आहे. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय या तिन्ही गोष्टीला कारणीभूत असणारे जे भगवंत आहेत तेच या ठिकाणी संकर्षणाचं रूप घेऊन आपल्यासमोर आहेत. मग ह्या त्रिविध प्रपंचाला सुद्धा त्याने धारण केलेलं आहे. आणि त्या भगवान संकर्षणाचे तत्त्व कोण जाणू शकेल असं या ठिकाणी पुन्हा नारदाने प्रश्न विचारलेला आहे. आता याच संकर्षणाच्या रूपामध्ये कार्यकारण रूप असा हा प्रपंच भासमान आहे. कार्यकारण रूप
म्हणजे यत्र वन्यही तत्र अग्निही. जसं अग्नी आहे मग त्या ठिकाणी धूम्र हा धूर हा असणारच आहे. ज्या अर्थी धूर आहे त्या अर्थी तिथे अग्नी आहे असा जसा आपण निदान लावतो त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचं कार्य आणि कारण रूप असा हा प्रपंच आहे. आणि तसेच आपल्या भक्तांचे चित्त आकर्षित करण्यासाठी भगवंताने ही लीला केलेली आहे. आणि त्यावर भगवान संकर्षणाने आमच्यावर मोठा कृपा केलेली आहे की हे विशुद्ध असं सत्वमय शरीर धारण केलेलं आहे. त्यानंतर कम शेषात भगवत आश्रयेन मुमुक्षु म्हणजे जो मुमुक्षु आहे ज्याला काहीतरी आपल्याला आता या नरदेहामधून प्राप्ती जी आहे ते भगवंताची करायची आहे असा जो बद्ध नाही, जो मुमुक्षु आहे त्याच्या ठिकाणी त्या भगवंताला प्राप्त करण्यासाठी कोणते मार्ग आहेत ही मुमुक्षा त्याच्या ठिकाणी निर्माण झाली आहे. त्याच्यासाठी या ठिकाणी म्हटलेलं आहे यन नाम श्रुतम अनुकीर्तयेत अकस्मात, की ज्यांच्या नावाचा उच्चार पीडिताने म्हणजे जो पीडित आहे दुःखाने पीडित आहे त्याने, किंवा जो पतित आहे, पतित म्हणजे जो भगवंताच्या चरणापासून दूर झालेला आहे, सागरी थेंबुटा मिळाला, त्या थेंबाला सागराशी एकरूप होण्यासाठी किती वेळ लागतो, त्याने फक्त त्या सागराशी एकरूपता केली म्हणजे तो सागराचं असं विशाल असं स्वरूप प्राप्त करू शकतो. पण असा जो आहे त्या पुरुषाने अकस्मात, त्या पतिताने अकस्मात म्हणजे अगदी किंवा एखाद्या थट्टेने सुद्धा त्या भगवंताच्या नामाचं उच्चारण केलं तरी सगळ्या मनुष्याने केलेली पापं जी आहेत त्या ती पापं तात्काळ नष्ट होतात. तृण अग्नीमुळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. म्हणजे गवताची मोठी गंजी असेल तरी तिला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी एक ठिणगीसुद्धा त्या ठिकाणी पुरेशी आहे. आणि तसं या ठिकाणी मनुष्याची सारी पापं जी आहेत ती तात्काळ नष्ट करणारं हे भगवंताचं अनंताचं स्वरूप आहे. आता या अनंताच्या स्वरूपामध्ये पर्वत, नद्या, समुद्र, प्राणी इत्यादी सर्व हे भूमंडळ जे आहे हे भगवंताच्या एका मस्तकावर रजकणाप्रमाणे, रजकण म्हणजे धुळीचा एक कण जो आहे तो किती लहान आहे तशी हे सगळे भूमंडळ आहे. आणि म्हणून त्यांना अनंत हे आहे. अनंत म्हणजे ज्यास अंत नाही असा अनंत आहे. म्हणून एखाद्याला आता या अनंताचं वर्णन कसं करायचं तर त्यासाठी या नागांना आपण सर्पाचं जेव्हा जीभ पाहतो, सर्प जेव्हा समोर दिसत नाही आणि दिसला तरी आपली घाबरगुंडी उडते, पण टी व्हीवर पाहिल्यावर मात्र खूप छान वाटतात, मोहक वाटतात. तो जेव्हा डोलतो तेव्हा पुन्हा छान नागिनसारखे सिनेमे असले की ते अनेक रूपामध्ये ते आपल्या समोर प्रगट होतात. इच्छाधारी नागिन वगैरे सगळे शब्द आपल्याला सगळे माहीत आहेत, माहिती सगळे आहे, फक्त ते समोर दिसल्यावर मात्र आपण घाबरून जातो. पण या अनंताने की ज्याला 2 जिभा आहेत, जीभ जी आहे ते 2 असते, मध्ये ती चिरलेली आहे. आणि समर्थ आपल्या लेखणीला सुद्धा सांगितलं आहे की महिसूत सरसाविला. महिसूत म्हणजे मही म्हणजे पृथ्वी, पृथ्वीचा सूत म्हणजे त्यापासून निर्माण झालेलं ते ज्वारीचं धांड असेल, ते ज्वारीचं ते वाळलेलं जी काडी आहे तिला आपण द्विधा म्हणजे त्याला कापून आपण त्याचे 2 भाग केले की तो बोरू तयार होतो. आणि त्या महिसूत सरसाविला आणि कृष्ण मिश्रित झाला. कृष्ण म्हणजे काळ्या शाईने, आणि तो बोरू हातात घेऊन आणि मग ते लेखन केलं की मग सगळं अध्यात्म, सगळे ग्रंथ त्यापासून निर्माण झाले असं वर्णन केलेलं आहे. आता तो नाग जो आहे, तो जो अनंत आहे, जो हजारो फण्यांचा आहे, त्याचं वर्णन करू शकेल, भगवंताच्या पराक्रमाची गणना करू शकेल हजारो जिभा असल्या तरी. कारण 1000 फण्या आहेत म्हणजे 2000 त्याचे सगळे ते जिभा आहेत. एवढं असूनसुद्धा तो सुद्धा या अनंताचं वर्णन करू शकत नाही, कारण वास्तविक त्याचं शौर्य, असंख्य गुण आणि प्रभाव जो आहे तो अमर्याद आहे. म्हणून प्रभावशाली अशा अनंताला रसातळामध्येच आपल्या महिम्यामध्ये तो स्थित आहे. सर्व लोकांच्या स्थितीसाठी लीलेने त्यांनी या पृथ्वीला धारण केलेलं आहे.
असं या संकर्षण देवाची स्तुती या ठिकाणी नारद आणि तुंबरू करीत आहे. एता यवेह नृभी रूपगंतव्या गतयो यथा कर्म विनिर्मिता यथोपदेशम अनुवर्णिता. यथोपदेशम म्हणजे या ठिकाणी शुकदेव परीक्षित राजाला सांगत आहेत. शुकदेवांचे गुरु म्हणजे व्यास. यथा उपदेशम अनुवर्णिता. मला जसा उपदेश झाला माझ्या पित्याकडून, माझ्या गुरुकडून, माझे पिता हेच माझे गुरु, व्यासांनी मला जसा उपदेश केला त्याप्रमाणे या सगळ्या सृष्टीचं सगळं वर्णन मी तुला त्या कथा आता सांगितलेल्या आहेत. यथोपदेश अनुवर्णिता कामान कामयमानैहि. आणि मग म्हणतात, हे राजा, या प्रवृत्तीरूप अशा धर्माचा परिणाम म्हणून प्राप्त होणाऱ्या मनुष्याच्या ज्या ज्या योनी आहेत, उच्च असो नीच योन असो, आणि त्याला प्राप्त होणाऱ्या ज्या ज्या गती आहेत, तो ज्या ज्या ठिकाणी जाईल, या ठिकाणी असणारे स्थान जे आहेत ते सगळे स्थान मी तुला आत्तापर्यंत सांगितले. तर तुझ्या प्रश्नाचं आत्तापर्यंत मी तुला उत्तर दिलेलं आहे. आता तुला आणखी काय सांगू असं म्हणून या ठिकाणी पुन्हा प्रश्न विचारलेला आहे शुकदेवाने परीक्षित राजाला. असं म्हणत हा 25वा अध्याय जो आहे, संकर्षण देवाची नारदाने केलेली स्तुती आणि तुंबरूने त्यापुढे केलेलं अनुमोदन, हा छोटासा अध्याय, हा 15वा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो. 25वा अध्याय, 15 श्लोक असणारा 25वा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां पंचमस्कंधे भूविवरविद्यूपवर्णनं नाम पंचविंशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघु.